उद्या मला उशीर लागला की तू आणायला जाशील का पोरीला? हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा येऊन ठेपलेली आहे. आज बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी आहे. तर या गुरुपौर्णिमेविषयी आपणास महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्माचे वेद पुराणांचे संकलन करता महर्षी व्यास मुनी आहेत. यांच्या जयंतीनिमित्त व त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आजचा शुभ दिवस त्यांना समर्पण असतो गुरुपौर्णिमा. त्यांच्या प्रतिमेचे आज आपण सर्वांनी संकल्प सोडून विधिवत पूजन करावे मित्रांनो. कारण आपला हा धर्माचा बेस आहे मित्रांनो. पुराण ग्रंथ, चार वेद, उपनिषद जे आहे हे सर्व साहित्य व्यासमुनींच्या हाताखालून गेलेले आहे मित्रांनो. तेव्हा अशा महान व्यासमुनींना कोटी कोटी प्रणाम मित्रांनो. मित्रांनो, भक्ती मार्गातील ज्या भक्तांनी आपल्या स्वधर्माचा मंत्र दीक्षा गुरु आपल्या उपनयन वेळी मुंजेच्या वेळी आपल्या वयाच्या 8व्या वर्षी विधिवत पारंपरिक पद्धतीने केला असेल आणि आजही गुरु आश्रमी राहून वेदाध्ययन करत असतील, त्यांचा गट 1 क्रमांकाचा येतो मित्रांनो. गट क्रमांक 1. यात मी आपल्याला समजण्यासाठी गट पाडणार आहे, ते आपण तेवढे लक्षात घ्या. यात जास्तीत जास्त प्रमाण ब्राह्मण समाजाचे असते. त्यानंतर वीरशैव लिंगायत समाजाचे, वैष्णव समाजांचे, वीर वैष्णव समाजाचे, त्यानंतर उर्वरित समाजाचे प्रमाण अगदी नगण्य असते. यानंतर दुसरा गट जो आहे, आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करून समाजाला स्वधर्माचा मार्ग दाखवणारा एक गट येतो मित्रांनो. हा दुसरा गट. यानंतर सोडमुंज विधी करून सांसारिक जीवनाचा उपभोग घेत पौराहित्य करणारा गट येतो. हा तिसरा गट. यानंतर सोडमुंज विधी करून संसार करून परमार्थ साधणारा गट येतो. याची बरोबरी करणारा वीरशैव लिंगायत समाजाचा गट येतो. यात माहेश्वर व पंचम वर्ग असे 2 गट पडतात मित्रांनो. माहेश्वर म्हणजे जंगम स्वामीचा वर्ग. असे स्वामी आजन्म ब्रह्मचर्य पाळत असतील तर ते गुरुवर्गाला प्राप्त होतात. अन्यथा संसार करून पौरात्याचा मार्ग स्वीकारतात किंवा संसार करून परमार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. खरे तर वीरशैवांमध्ये पौराहित्य करण्यासारखे काहीच नाही. केवळ इष्टलिंगाची त्रिकाल अभिषेकयुक्त पूजा हे एकमेव कर्मकांड आहे मित्रांनो. इतर ब्राह्मण समाजाप्रमाणे भरगच्च कर्मकांड नाहीत. इतर संप्रदायाप्रमाणे, पंथाप्रमाणे गाव शहरात पूर्ण लिंगायत समाजात फिरून फिरून कुटुंबातले सदस्य शोधून काढणे, ज्यांनी अजूनही दीक्षा घेतली नाही अशांची यादी तयार करून अशा पंचम वर्गांना दीक्षाविधी उपलब्ध करून देणे, दीक्षानंतरही देहधारी गुरु प्रणित इष्टलिंगाची पूजा विधिवत करणे, त्यांना शिकवणे हे माहेश्वर समाजाचे आद्य कर्तव्य आहे. किंवा पूर्ण लिंगायत समाज शिक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर व्हावे ही काळाची आज गरज आहे मित्रांनो. पौरोहित्याची बरोबरी करण्यापेक्षा ब्राह्मण समाजात उपनयन विधीची बरोबरी करणे आज काळाची गरज आहे. सर्व लिंगायत समाज आज धार्मिक दृष्ट्या जागृत करणे काळाची गरज आहे. ब्राह्मण समाजात आज 8व्या वर्षी मुंज करतात आणि आपले वय 50, 60, 70, 80 होत चालले तरी आम्ही दीक्षित नाहीत मित्रांनो, नसतो.
महात्मा बसवेश्वर आपल्याला सांगून सांगून थकले मित्रांनो. पण आपण काही ते आचरणात त्यांचे नियम आणत नाही. त्यांचे सांगणे आपण ऐकत नाही. हरकत नाही जब जागे तब सबे गिरा. या धर्तीवर दीक्षा द्या, अशांना जागृत करण्याचे काम माहेश्वर समाजाकडून अपेक्षित आहे. हे फार मोठे पुण्याचे काम आहे. पौराहित्य विधीपेक्षा 100 पटीने पुण्याचे काम आहे. एखाद्याला धार्मिक मार्ग दाखवणे हे खरोखरच पुण्याचे काम आहे. हे युद्ध पातळीवर व्हायला हवे. ही आज खरोखरच काळाची गरज आहे. त्याचवेळी गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय असते हे आपणा सर्वांना कळून येईल मित्रांनो. मित्रांनो, आताची गुरुपौर्णिमा लाखोच्या संख्येने शिष्यगण साजरा करतात. पण यात अनेक शिष्य तिकिटाविना गर्दी करतात. मग मी सांगितल्याप्रमाणे मार्ग कुठलाही असो, स्वामींचा असो वा समर्थांचा असो का गजानन महाराजांचा असो का साईबाबांचा असो, विना तिकीट म्हणजे एकही शिष्य विधिवत देहधारी गुरु केलेला शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. पण ब्राह्मण व लिंगायत समाज सोडून आज लिंगायत समाजात देखील सामान्य शैवाप्रमाणे धर्माचरण करणारे अनेक आहेत. हे खरे तर संशोधनाचे कार्य जंगम लोकांचे आहे. शोधून शोधून त्यांना मार्गावर आणण्याचे काम जंगम वर्गाचे आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करता येणार आहे. आजही करणार आहोत, पण ब्राह्मण समाजाच्या तुलनेत फारच कमी, नगण्य प्रमाणात. कारण गुरु शिष्यात विधिवत नातं असणं अत्यावश्यक आहे. अशी संख्या लाखोपेक्षा 100 असली तरी चालेल. कारण यात शास्त्र मान्य विधी आहे, गुरु शिष्य परंपरा आहे. आता यात आपण कोणत्या वर्गात मोडता? तिकीट काढून भक्ती मार्गाचा प्रवास करणारे वा फुकटे प्रवासी म्हणून प्रवास करणारे, हे आपणच ठरवायचे आहे. आपल्यातील आत्माच तिकीट चेकर आहे. शिवाय देहधारी गुरु केल्याशिवाय हा देह सोडू नये असे आपला सनातन हिंदू धर्म वारंवार सांगतो. आता स्वधर्माचरण स्वपंथाचरण आपण करायचे का परधर्म परपंथ वा परमार्गाचा अवलंबन करून आपण दोषयुक्त जीवन जगायचे, हे आपणच ठरवायचे आहे. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा गुरुपौर्णिमेसंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.